आणखी एका मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे। यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीला मिळालेले 7,500 रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले। लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते, परंतु निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आणि महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे। धुळ्यामध्ये एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले आहे। लाडकी बहीण जिला 7,500 रुपये मिळालेले होते मागच्या काही महिन्यांचे, प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये या हिशोबाने। मात्र ती लाडकी बहीण निकषात बसत नाही, त्याच्यामुळे तिचे हे पैसे परत घेतल्याची माहिती समोर येते। तर निवडणुकीच्या आधी घोषणा झालेली होती या योजनेची, त्याच्यानुसार प्रत्येक महिलेला, ज्या महिला या निकषामध्ये बसतात, गोरगरीब महिला आहेत, त्यांना 1,500 रुपये दिले जात होते। एका कुटुंबातील 2 महिलांना जास्तीत जास्त हा लाभ मिळणार होता आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळे निकष होते। मात्र निकषामध्ये बसत नसू तरी सुद्धा अनेक महिलांनी याच्यासाठी अप्लाय केलेला होता, अर्ज केलेला होता आणि त्यापैकी अशाच एका महिलेचे ते 7,500 रुपये सरकार दरबारी जमा झाल्याची माहिती समोर येते। पुन्हा एकदा सरकार जमा झालेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।